घे ना किराणा भरून पिशवीला देतो ना पैसे मी तो किराणा घेतलाय घे भरून खाली हात नाही जाता किराणा घेतला भरून. आज 27 डिसेंबर माझा बड्डेचा काय विशेष नाही. लोक वेगवेगळी मदत करून काय काय दाखवून बड्डे विश करत राहतात किंवा साजरे करत राहतात. तर मी म्हटलं चला काहीतरी वेगळा एक प्रयत्न करू. त्यासाठी ना एक माणसाला गरजेचं आहे जाणं, दाखवलंच का गरजेचं आहे जाणं. त्यासाठी ना थोडंसं साहित्य पण घेऊ आपण आणि फिशिंग पण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि त्याला मदत पण करणार आहे आम्ही शारीरिक. कारण की त्याचं झालं आहे पाट्या तोडायचं. मी कोयता घेतला आहे, पाट्या पण तोडणार आहे. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ बघत राहा. बड्डेच्या दिवशी एक दिवस माझ्या आयुष्यातला त्याच्यासाठी देणार आहे आणि असेच व्हिडिओ अशीच मदत करता यावी म्हणून ना तुम्ही मला मेसेज करू शकता. जमेल तेवढी मदत करेलच मी माझी आणि बघू. आणि सोबत फिशिंग आणि त्यांच्याकडंच जेवण वगैरे करणार आहे. परिस्थिती भले गरीब असली तरी मनाने चांगले राहतात गावाकडचे लोक. तर बघा आज काय काय करतो बड्डेच्या दिवशी, तर दाखवतो पुढं व्हिडिओ. एक हात मदतीचा म्हणून किंवा काय असेल तर XYZ सम मागं आलो आहे धरणे उभाड्याला गेलं आहे. आणि कोणाला गरजू एखादी व्यक्ती असेल तर त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचा. होईल तेवढी मदत करतो मी म्हणजे माझ्या हिशोबाने. आणि सोबत पिंट्याला घेऊन आलो आहे थोडाफार मदतीचा हात म्हणून. थोडा दिवस वाढदिवसाचा एखाद्याला मदतीसाठी. तर चला जाऊ पुढं. साहित्य घेत आहे थोडंफार किराणा आम्ही आणि इकडे आलो आहे आता. ते तिकडे आजी आहे ना 4-5 पुढं राहिले इथं बा हे इथं. तर आता आम्ही पण चालू आहे. आजी वय किती असेल तुमचा? एक आणलंय. किती वय असेल आजीचा? पिंट्या आजीचा वय तरी 70 त्याच्या आसपास. सकाळी कामाला आले ते पाहुणे थोडेसे अपंग वाटतं आणि त्यांच्याच मदतीला आलोय आपण सरपंच वाढायला. तेच जाणार आहे ना जाळा काढायला. हे बघ असे माणसाला गरज आहे मदतीची. त्यालाच आपण थोडाफार किराणा आणलाय आणि तेच मासे जाळं सोडलेलं आहे ना तेच मासे विकता ना. तेच मासे विकून थोडीफार हे करत राहता घर चालवायचं काम. तर बघू आता आल्यावर पाहुणं चला आपण बायला जाळा काढायला मग येऊ तोडायलाच भेटू. काय हां काय नसते तूप काढून घेऊ. चला घेतो मी घेतला घेऊन जातो. चला जाळा सोडेल जाळा काढायला चालू आहे पहिला. इकडे बारीकच जाळा किती 3 बोट आहे 4? 3.5-4 मोठे. 3.5-4 चिलाप्यांचा तयारी झाली जायला खायापुरते मासा मोठाले कुडा. हा आता इकडे आला माहिती मग मासा शिवाय होत नाही. हा 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 पाहुणा चालू आहे. हे बघ टुबा जाळा टाकेल आणि तिकडे पुढे ते बघ फिश दिसतात. ते बघ हे इथं इडूनच बसून चालले. अपंग आहे पण मेहनतीला आहे आणि त्यांनाच आपण मदतीला येईल. पहिले मासे काढून घेऊ आणि नंतर तिकडे जाऊ. हो त्या गावतातून जाईल का? जाईल चालेल बघ. अपंग आहे पण मेहनत कमी नाही. पाहुणा आलाय मासे काढून
बघू दाखवतोच बाहेर आल्यावर किती आणले, नंतर ते रेसिपी बनवतील, थोडीफार दाखवल, बाकी मी जाईल सरपंच थोडं काम कराय त्यांचंवालं. लटकला का नाही काय हा? मास लटकला? हे पायाला लावून आणले, गाळ आहे का इकडं, दे इकडं आणला बरं का बरंच मास दाखवतो, एक मिनिट, बरंच आहे हे. एक कटला आलंय, हा मस्त आहे, अर्धा किलो आहे ना. एक एक रव आहे, हे फक्त मटण होतं एक डायरेक्ट झिंगाईन बाकी शिलापे. पाहा बघ कसा तोडू राहिलं एक हात पायला, आणि इकडे रक्त बा, पहिलेच काटा 2 भरले, तर फुटून गेला बघ. तो फसावला, तो बूट घालून आला इकडे बघ, मग तेवढा रक्त गेला बघ सुरुवातीलाच. नीट काम कर, बनवली हा, दगडा नाही ना. माशाची तयारी चालू आहे बनवायला. बसल का त्याच्या वाटली वटल पडायचा खाली. तेल टाकून बस झालं, कढीपत्ता ते टाकून वरून दुकानदारी 2-1 पत्ती टाकून दे, कढीपत्ता. बस झालं, तेवढं आहे ना का टाकू, बस झाला मसालाचा. बस मिरची आहे, ती मिरची, हा हे दाणा पावडर राहिले का, तो मग नाही, तो एव्हरेस्ट मसाला. बस ते दाणा पावडर तर थोडीशी, बस झालं. हळद राहिले बघ, बस 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 हळद घे हलवून, ते जळायचं. चांगला मसाला होता. मीठ राहिलंय, मीठ वरून टाकावा, चिलापे टाकून घ्यायचं. दे हलवून, थोड्याचं पाणी टाकलं का झालं, एक उकळीत मासा. दे पाणी टाकून आता, कढईत पाणी, बस झालं. हलवून दे एकदा. थोडा नाही, ते शिजल्यावर पाणी हे होईल ना, एकच उकळी जास्त नाही शिजवाय. घ्यातलं मीठ टाकून, खारट नको व्हायला, द्या हलवून, मीठ टाकलंय झालं, मस्त झालं. थोडा पटापट जेवायला साळायलंय, पिंट्यात तोडायलंय तो वगैरे, तिकडे जेवण चालू आहे. एवढं शिजला असेल आता, चला आता एवढा उरकून घ्या पटापट, भुका लागल्या, खायचेच कामच आहे. तू घे रसा रसा घे, जेवायला बसले, भाकरी भात आणि चिलापी घेणार आहे. पाहुणा जेवायला बसला इडच, पिंट्या वाडे करी, ते बघ भारी आयडिया केली. इकडे बघ मी ताटात घेतलं, हे मास जाऊ दे, घे भाकर घे. चला जेवून घेतो आता मित्रांनो. आता निघालो, दिवस गेलाय, 4-4:30 वाजले. बराच वाटला मदत केली,
पिंट्या निघायचं ना. हा निघायचं. चला आता निघतो. शरीरात पण मदत झाली बड्डेच्या दिवशी, थोडी आर्थिक मदत पण केली. लाईक करो, फॉलो करो और सबस्क्राइब करना मत भूलिएगा. नाही रे, ते नाही सांगायचं. ज्यांना व्हिडिओ आवडेल ते पाहतील. आपलं असं आहे. तर मित्रांनो, होईल तेवढी मदत करायचा प्रयत्न केला बड्डेच्या दिवशी. हेच आपलं बड्डेचं गिफ्ट आणि एक माणुसकी म्हणून मदत. बाकी काय एन्जॉय किंवा दुसऱ्यासारखं काय देतात आलं नाही जास्त. पण असं काम झालं. व्हिडिओ आवडला किंवा आजूबाजूला कोणा गरजेचं असेल तर मला मेसेज करा. होईल तेवढी मदत पोहोचवायचा प्रयत्न करेल आणि करायचे प्रयत्न करेल. चला आता संध्याकाळ झाली तर बघू. संपला आता आपला बड्डे. मागच्या वेळेस या टायमाला बड्डेच्या दिवशी कांदे लावले ते माझे, पण यावेळेस दुसऱ्यांना मदत आलो. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.